Hello students, in last period we see how to represent a given point in Cartesian coordinate system by using Argand's diagram. Today we find the polar form of the complex number. Let z is equal to a plus bi is complex number. Now we find polar form of this complex number. First we find Cartesian form. How it is x axis y axis, which is Cartesian coordinate system. In this system, suppose this point is P. We plot point P, its coordinates. The x coordinates is real part, it is distance a, and y coordinates is imaginary part, therefore x coordinates is a comma b, which is the Cartesian form. Or how to represent, that is z is equal to a plus bi, represent in Cartesian coordinate system in this way, that point P, x coordinates is real part and y coordinates is imaginary part. Here measure of angle XOP is equal to theta. Here, and the distance length OP is equal to r. Then the point P, r comma theta, is called polar form of z is equal to a plus bi. ज्याचा पोलर फॉर्म जे आहे, याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत पीचे, ते आपल्याला आर आणि थीटामध्ये पाहिजेत. याला काय म्हणायचं, पोलर फॉर्म. आता ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करूया, इथं थीटा आहे, इथं आर आहे. मग हा परपेंडिक्युलर टाकला, साइन थीटा इज इक्वल टू फ्रंट साइड, दॅट इज बी डिवायडेड बाय आर. देअरफॉर बी इज इक्वल टू आर साइन थीटा. Cos theta is equal to adjacent side a divided by r, a divided by r. Therefore a is equal to r cos theta. आता कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला माहिती आहे दिलेला, z is equal to a plus bi is a complex number, but a is equal to r cos theta plus I, b is r sin theta. Take r common, cos theta plus I sin theta. Z is equal to r bracket cos theta plus I sin theta is called as polar form. त्याला काय म्हणायचं, is called as polar form of z is equal to a plus b आहे. आता आणखीन आपल्याला याचा नवीन जो फॉर्म पाहायचा आहे, तो म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ z इज इक्वल टू a प्लस बी आहे. याच्यापूर्वी आपल्याला एक सिरीज माहीत पाहिजे, ती सिरीज आहे, स्पेशल सिरीज आहे, ई रेस टू आय थीटा इज इक्वल टू ए, ई रेस टू आय थीटा इज इक्वल टू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. ही एक्सपोनेन्शियल सिरीज आहे. सिक्वेन्शियल सिरीजमध्ये तुम्हाला हा पॉईंट जो आहे तो येईल. म्हणजे ही स्पेशल सिरीज माहीत असेल तर आपल्याला याचं झेड इज इक्वल टू पोलर फॉर्म काय आहे, आर ब्रॅकेट कॉस थीटा, हे वरचंच आपण कंटिन्यू करतो आहे, प्लस आय साइन थीटा इज इक्वल टू आर इंटू, तर याच्याबद्दल हे ठेवता येईल आपल्याला लेफ्ट हँड साईड, ई रेस टू आय थीटा. z इज इक्वल टू r इंटू ई रेस टू आय थीटा.
याला काय म्हणायचं, एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ झेड इज इक्वल टू ए प्लस बी आहे. आता पोलर फॉर्म माहीत झाला, एक्सपोनेन्शियल फॉर्म माहीत झाला. या दोन्हीमध्ये थीटा आणि आरच्या किमती काढणं महत्त्वाचं आहे. थीटा काढायचं म्हणजे काय, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी वाय ए आणि आर बरोबर अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. या किमती त्याच्यात ठेवल्या की आपल्याला जे पोलर फॉर्म पाहिजे तो मिळतो किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म पाहिजे तो मिळतो. तर ॲक्च्युली आपण याची एक्झाम्पल सोडूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे झेड इज इक्वल टू, बघा क्वेश्चन काय, एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता याचे दोन फॉर्ममध्ये रूपांतर करायचं म्हणजे कम्पेअरिंग विथ, सुरुवात बघायची काय, कम्पेअरिंग विथ ए प्लस बी आय, देअरफॉर ए इज इक्वल टू -1, बी इज इक्वल टू √3. आता हा पॉईंट कुठं येणार आहे, म्हणजे हा कार्टेशियन फॉर्म जो आहे -1 आणि √3 लाईज इन सेकंड क्वाड्रंट. हा पॉईंट जो आहे एक्स कॉर्डिनेट्स निगेटिव्ह आहे, -1 आणि √3 तर कुठंतरी येईल. तर या ठिकाणी हा पॉईंट येणार आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे, हा थीटा आणि हे डिस्टन्स जे आहे ते आर. त्या किमती काढल्या की वरच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ठेवता येईल. म्हणजे आर बरोबर आपल्याला माहिती आहे अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट -1 स्क्वेअर प्लस बी इज √3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 + 3 अंडर रूट 4 दॅट इज 2. म्हणजे आर मिळालं आपल्याला. आता थीटा जो आहे, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए, बी इज √3 -1 that is tan inverse of -√3. आता टॅन मायनस थीटा हा पहिल्या पेपरमध्ये तुम्ही ऑड फंक्शन इव्हन फंक्शन पाहिले, ऑड आहे, जे टॅन इनवर्स ऑफ √3 येईल. आता टॅन √3 जो आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. टॅन थीटा इज इक्वल टू निगेटिव्ह आहे. समजा टॅन थीटा इज इक्वल टू आपण √3 घेतला, तर हा टॅन्जेंट जो आहे तो कशाचा येईल, √3. तर साईन हा साईन तीचा किती येतो, 1/√2 डिवायडेड बाय √3/2 म्हणजे साईन 13 आहे. साईन 60 इज √3/2 म्हणजे हे काय मिळणार आपल्याला, tan π/3. पण tan π/3 जो आहे तो निगेटिव्ह आहे, त्यामुळे इज इक्वल टू -tan ऑफ π - π/3 इज इक्वल टू -tan ऑफ 2π/3. तर फर्स्ट पेपरमध्ये ट्रिगोनॉमेट्री ते तुम्हाला सगळं झालेलं आहे. त्यामुळे थीटाची किंमत जी आहे ती किती मिळाली, 2π/3. ॲक्च्युली 60 डिग्री मिळालेली आहे आपल्याला, परंतु पहिल्या क्वाड्रंटमध्ये असतं तर 60 डिग्री. इथं हा पॉईंट जो आहे तो दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये आहे, दुसऱ्यात टॅन निगेटिव्ह आहे आणि तो निगेटिव्ह कितीला येतो, 2π/3 म्हणजे 120 डिग्री जो आहे तो या ठिकाणी मिळाला, थीटा मिळाला. आता थीटा माहीत आहे,
आर माहीत आहे, या किमती ज्या आहेत ते आपण कशामध्ये ठेवणार आहे, आर इज इक्वल टू झेड इज इक्वल टू आर ब्रॅकेट कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, याला काय म्हणतो आपण, पोलर फॉर्म विचारलं आहे. आरची किंमत ठेवली, आरची किंमत किती आली, 2 कॉस ऑफ 2π/3 प्लस आय साइन ऑफ 2π/3. हा काय झाला, पोलर फॉर्म. आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म हा काय, झेड इज इक्वल टू, आताच आपण सिद्ध केला, आर इंटू आय थीटा, आर इंटू ई रेस टू आय थीटा. आरची किंमत किती मिळाली, 2, ई रेस टू आय थीटा इज 2π/3, दॅट इज ट्वाईस इंटू ई रेस टू 2π/3 आय. याला काय म्हणायचं, फॉर्म. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला कुठलं एक्झाम्पल दिलं, फक्त ए आणि बीच्या किमतीवरून, म्हणजे टू फाइंड आर ॲज वेल ॲज थीटा, हे 2 कॅल्क्युलेट करायचे आणि या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवायच्या. असं जर केलं तर तुम्हाला काय मिळेल, याचा पोलर ॲज वेल ॲज एक्सपोनेन्शियल फॉर्म मिळेल. आणि जर तुम्हाला हा फॉर्म दिलेला असेल, म्हणजे समजा √3 ब्रॅकेट कॉस 5/6 प्लस आय साइन 5/6, हा काय दिला आहे, पोलर फॉर्म दिला आहे. आणि या पोलर फॉर्मचं जर आपल्याला पोलर फॉर्मचं झेड इज इक्वल टू ए प्लस बी आयमध्ये रूपांतर करायचं झालं तर एम काय आपलं, ए आणि बीची किंमत काढणे. म्हणजे याच्यावरून आपल्याला आर लक्षात येतं, आर बरोबर किती आहे, √3, थीटा बरोबर किती आहे, 5/6. आता ए आणि बीच्या किमती काढायच्या. एची किंमत काय, ए इज इक्वल टू आर साइन थीटा, जे थेरीमध्ये आपण पाहिलं आहे, ए बरोबर, हा ए जो आहे, ए बरोबर आर कॉस थीटा आहे, ए इज इक्वल टू आर कॉस थीटा अँड बी इज इक्वल टू आर साइन थीटा. पहा थेरीमध्ये हा कॉस थीटा आणि साइन थीटा पायथागोरसनेच आपण काढलेलं आहे. कॉस थीटा म्हणजे काय, ॲडजसंट साईड, जे इज इक्वल टू आर कॉस थीटा. आता आरची किंमत माहीत आहे, ए बरोबर आर इज √3 इंटू कॉस ऑफ थीटाची किंमत माहीत आहे 5/6, √3 कॉस 5/6 म्हणजे 30 डिग्री, √3 कॉस 30 किती आहे, √3/2 म्हणजे 3/2. याची किंमत किती मिळाली, साइन 30 हाफ कॉस 30 √3/2. तसंच बी बरोबर आर साइन थीटा, आर इज √3 साइन 30 साइन 5/6, √3 साइन 5/6 इज 1/2 इज इक्वल टू √3/2. अशा पद्धतीनं आपल्याला ए आणि बीची किंमत मिळेल. आणि मग झेड इज इक्वल टू ए 3/2 प्लस बी √3/2 इंटू आय. याला काय म्हणायचं,
कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू इन द फॉर्म ऑफ a प्लस बी आहे. तर अशा पद्धतीनं एक्झरसाईजमध्ये एक्झाम्पल दिलेले आहेत. बाकीचे एक्झाम्पल तुम्ही घरी सोडू शकता. तर फक्त या एक्झरसाईजमधल्या प्रॉपर्टी ज्या आहेत मॉड्युलस आणि आर्ग्युमेंटच्या त्या आणि त्याच्यावरची एक्झाम्पल आपण एका पिरियडला घेणार आहोत. ओके, थँक्यू.